MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. दादा काय सांगणार, काय भेट घेतलेली आहे, काय ठरलं? नाही, क्रिकेटसाठी राजसाहेबांचा नेहमीच पाठिंबा असतो आणि शिवाजी पार्कसारखं मैदान त्यांच्या घराच्या समोरच आहे. तिकडनं मोठे मोठे प्लेयर सचिन तेंडुलकर सर असतील, विनोद कांबळी असेल, असे अनेक प्लेयर, संदीप पाटील असतील, इकडनं शिवाजी पार्कमधनं मोठे झाले. आणि हे कुठेतरी क्रिकेटची जी पंढरी आहे आपली शिवाजी पार्क, हे कसं टिकता येईल, कसं चांगलं करता येईल आणि मुंबई आणि MMR मध्ये कसं क्रिकेट ग्रो करता येईल ह्याच्यासाठी आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांचा क्रिकेटसाठी पाठिंबा नेहमीच असतो. आपण बिनविरोध आलेले आहात, एकंदरीत आपण बिनविरोध आलेला आहात. एकंदरीत आपल्या भावना कशा आहेत क्रिकेटच्या बाबतीत? आणि आपण सर्वच नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. ही अटीतटीची लढाई नाही, लढाई ही नव्हती. क्रिकेटमध्ये कोण जिंकतं कोण हरतं, सगळ्यांच्या सपोर्टने माननीय मुख्यमंत्री असतील, पवार साहेब असतील, उद्धवजी असेल, आशिषजी आहेत, राजसाहेब, सगळ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. दोन्ही डेप्युटी चीफ मिनिस्टर असतील, अजितदादा झाले, एकनाथ शिंदे, सगळ्यांनीच सपोर्ट केला. कारण मुंबई, भारतात सगळे लोक क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेट जे चांगलं काम करतात त्यांचा नेहमीच या सगळ्यांचा त्याच्यासाठी सपोर्ट असतो. धन्यवाद. निश्चितच आपण बघितलेलं आहे की राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आलं असल्याचं या ठिकाणी आहे. मुंबईमधला प्रत्येक माणूस हा क्रिकेटप्रेमी आहे. त्यामध्ये राजकारण विरहित प्रत्येक आणि MCAचे जे नवनिर्वाचित सदस्य आहेत, अध्यक्ष अजिंक्य नाईक आहेत, या सर्वांना पाठिंबा दिलेला आहे. आणि क्रिकेट हे जास्तीत जास्त वाढलं पाहिजे, क्रिकेटला प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे, अशा भावनासुद्धा यावेळी राज ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.